वाढणारे नागपूर आणि त्यासोबत वाढणारी वाहतूक कोंडी, वाहन संख्या, अनियंत्रित पार्किंग आणि रस्त्यावरील शिस्तभंगामुळे शहराची वाहतूक व्यवस्था गंभीर बनत चालली होती. वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त लोहित मताणी ही व्यवस्था सांभाळण्यात कमी पडत चालले होते. नागरिकांच्या अडचणी वाढत असताना वाहतूक व्यवस्थेला अधिक परिणामकारक नेतृत्वाची गरज भासत होती. याच निर्णायक क्षणी नागपूर शहराचे पोलीस आयुक्त डॉक्टर रवींद्र कुमार सिंगल यांनी स्वतः पुढाकार घेत वाहतूक यंत्रणा मजबूत करण्याची जबाबदारी हाती घेतली. पोलीस आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली स्मार्ट ट्रॅफिक पोलीस उपक्रम संपूर्ण शहरात जोरदार राबवला जाणार आहे. रात्रीच्या वेळी पोलीस अधिक सुरक्षितपणे व स्पष्टपणे दिसावेत यासाठी नवीन उपकरणे, बॅटन आणि तंत्रज्ञान आधारित पद्धतींचा वापर वाढवण्यात येणार आहे. गर्दीच्या भागात, मार्केट परिसरात व हॉस्पिटल जवळ उभी केलेली अवैध वाहने आता लगेच उचलण्यात येणार आहे. कोंडी निर्माण करणाऱ्या वाहनांवर त्वरित दंडात्मक कारवाई सुरू करण्यात आली आहे. मुख्य चौकांवर रात्रीसाठी विशेष पथके तैनात करून स्टंटबाजी, चुकीचे पार्किंग, अनावश्यक थांबे आणि उलट्या दिशेने वाहन चालवण्यावर कठोर कारवाई केली जात आहे. सीसीटीव्ही आणि स्मार्ट कॅमेऱ्यांच्या सहाय्याने सिग्नल जंपिंग, रॅश ड्रायव्हिंग, ट्रिपल सीट, ड्रंक ड्रायव्हिंग आणि अल्पवयीन मुलांच्या वाहन चालकांवर कठोर कारवाई केली जाणार आहे. नागपूर शहर पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे. वाहतुकीचे नियम पाळा, हेल्मेट आणि सीट बेल्ट वापरा, अवैध पार्किंग टाळा आणि स्मार्ट ट्रॅफिक उपक्रमात सहकार्य करा. ट्रॅफिकचे डीसीपी लोहित मताणी कमी पडल्यानं स्वतः पोलीस आयुक्त डॉक्टर रवींद्र सिंगल यांनी आता वाहतूक व्यवस्थेला शिस्त लावण्याचं काम हाती घेतले आहे. त्यामुळे आता सीपी सर्व काही शक्य करून दाखवतील यात शंकाच नाही.